फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, टोटल 4 पार्ट्स मध्ये डिवाइडेड फर्स्ट चॅप्टर. जो तुमचा पहिला पार्ट आहे तो आहे रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. आणि हा इझी पार्ट होईल, या सगळ्यांना चालू पाहिजे कारण हा खूप सोपा आहे. रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल मध्ये काय सांगतं, आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हवा आहे A1/A2. आपल्याकडे याच्यात 4 कंडिशन्स आहेत. जर दोघांचे बेसेस इक्वल असतील तर आपल्याला एरियाचा रेशिओ येतो H1/H2. बेसेस इक्वल असतील तर, जर त्यांचे हाईट्स इक्वल असतील तर आपल्याला एरियाचा रेशिओ येतो V1/V2 की हाईट्स इक्वल आहे. थर्ड आपल्याकडे असतं तर दोन्ही इक्वल असतील, बेस आणि हाईट इक्वल असतील तर आपल्याला रेशिओ येतो 1:1. बेस आणि हाईट इक्वल आहे. आणि लास्ट आपल्याकडे असतं दोन्ही इक्वल नसतील तर V1H1/V2H2 काहीच इक्वल नाही आपल्याकडे. फर्स्ट एक्सरसाइज पूर्ण फक्त या 4 रेशिओवर बेस्ड आहे. जर बेस इक्वल आहे तर हाईटचा रेशिओ येणार, हाईट इक्वल आहे बेसचा रेशिओ येणार, दोन्ही इक्वल आहेत तर रेशिओ 1 येणार तुम्हाला. आणि जर दोन्ही पण इक्वल नाहीये V1H1/V2H2. मग फर्स्ट बेसेस इक्वल ओळखणं खूप इझी आहे की तुम्ही डायग्राम मधनं आरामात बेसेस इक्वल आयडेंटिफाय करू शकता. की आता फॉर एक्झाम्पल इकडे घ्या, ABC ट्रायंगल आहे आणि DBC ट्रायंगल. डायग्राम मधनच कळतं आता BC आहे, दोघांमध्ये सेम आहे की बेसेस इक्वल ओळखणं खूप इझी टू आयडेंटिफाय. दोघांचा बेस काय सेम आहे BC. पण हाईट्स इक्वल ओळखणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग हाईट्स इक्वल ओळखताना नेहमी लक्षात ठेवायचं जर ट्रायंगल दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये, इकडे हा जो ABC आहे आणि DBB आहे, हे दोघं या दोन पॅरलल लाईन्स मध्ये ट्रायंगल. जर दोन सेम पॅरलल लाईन्स मध्ये ट्रायंगल असतील तर त्यांची हाईट नेहमी काय असते इक्वल असते. नेक्स्ट जर दोन्ही ट्रायंगल सेम पॉइंट व्हर्टेक्स पासून स्टार्ट होतात, इकडे ABD आणि ABC किंवा ADC सगळे A पासून चालू होतात आणि सगळे या लाईनवरच संपतात, मग सगळ्या ट्रायंगलची हाईट काय आहे तुम्हाला सेम. इथे सेम व्हर्टेक्स पासून सेम बेस पर्सेंट लाईनवर सगळे ट्रायंगल्स आले, ABD पण ABC पण ADC पण सगळे या लाईनवर आहेत, याच व्हर्टेक्स पासून. तर सर त्यांची हाईट्स काय आहे इक्वल. मग आपल्याला एरियाचा रेशिओ येणार बेसच्या रेशिओ सोबत इक्वल. जर दोन्ही इक्वल आहेत, जसं तुमच्या एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे, खूप कॉमन क्वेश्चन आहे एग्जाम मध्ये येणारा. इकडे ABC आणि DBC दोघांचा बेस सेम आहे BC, दोघं सेम पॅरलल लाईन्स मध्ये पण आहे, दोघांची हाईट पण सेम आहे. मग त्यांचा एरियाचा रेशिओ तुम्हाला काय ना 1:1. खूप हाय चान्स 1 मार्कला असे डायरेक्ट क्वेश्चन येतात, तुम्हाला रेशिओ वगैरे विचारणार डायग्राम दिलेला असतात. बाकी इथे मेजरली क्वेश्चन्स सगळे याच्यापर्यंत. आणि ज्यांना मॅथ्स डिफिकल्ट जातं त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या एक्सरसाइज मध्ये सगळे क्वेश्चन खूप इझी आहेत, तुम्हाला आलेच पाहिजे. सगळे 2 मार्क्सला येऊ शकतात किंवा 1B मध्ये येऊ शकतात. सगळे क्वेश्चन ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे ज्यांचं मॅथ्स वीक आहे. 1.1 आलेच पाहिजे, 1-2 क्वेश्चन येणार आहेत. नेक्स्ट आपण सिमिलॅरिटी मध्ये आपल्याला पार्ट येतो व्हिच इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम BPT. व्हेरी इझी आहे BPT. आपल्याकडे जे एक ट्रायंगल असेल, एक लाईन आहे व्हिच इज पॅरलल टू बेस. तर BPT काय सांगतो, ही लाईन दोन्ही साइड्सला इक्वल रेशिओ मध्ये डिवाइड करते. दॅट इज AD/DB इक्वल्स टू AE/EC. जर ही लाईन पॅरलल असेल तर साइड्सचा रेशिओ आपल्याला काय येतो सेम. जर लाईन पॅरलल असेल तर साइड्सचा रेशिओ आपल्याला काय येणार इक्वल. AD/DB इक्वल्स टू AE/EC. मग ह्याच्यापासून आपल्याला दुसरा थेरम येतो व्हिच इज कन्वर्ज ऑफ BPT. इथे काय आहे, लाईन्स पॅरलल आहे तर रेशिओ इक्वल आहे. कन्वर्ज ऑफ BPT मध्ये काय येतं, जर रेशिओ इक्वल आहे तर आपल्याला लाईन्स काय ना पॅरलल. जर तुम्हाला AD/DB इक्वल्स टू AE/EC असेल तर लाईन्स काय ना पॅरलल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे DE पॅरलल टू BC दिलंय, त्याच्यामुळे आपल्याला AD/DB इक्वल्स टू AE/EC आहे. इकडे AD/DB इक्वल्स टू AE/EC आहे, म्हणून लाईन्स आपल्याला DE पॅरलल टू BC. मग हे थेरम्स यूज करायला पण आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी मध्ये रिझन्स म्हणून असू शकतात. मग जर तुमचं आन्सर हे आले ना, जर हे आन्सर येते म्हणजे रिझन काय असणार कन्वर्ज ऑफ BPT. जर तुम्हाला आन्सर मध्ये रेशिओ येतोय ना
म्हणजे तुमचा रिझन काय असणार बीपीटी. की जर तुम्हाला रिझन रेशो आलाय तर नेहमी रिझन बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे. पण जर तुम्हाला आन्सर मध्ये पॅरलल आलाय तर रिझन कन्वर्ज ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे. याच्यानंतर आपण जातो अँगल बायसेक्टर थेरम अँड कन्वर्ज ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग आता अँगल बायसेक्टर थेरम मध्ये काय की जी अँगल बायसेक्टर असते ती थर्ड साइडला दुसऱ्या दोन साइड्सच्या रेशो मध्ये डिवाइड करते. इथे आपल्याकडे ही अँगल बायसेक्टर आहे ती थर्ड साइडला तिसऱ्या साइडला BD upon DC will be equal to ratio of other two sides AB upon AC. मग आता ह्याच्यात पण जर आपण इकडे BD आपल्याकडे तीन पॅरलल लाईन असतील दोन ट्रान्सव्हर्सल असतील F तर इकडे पण साइडचा रेशो असतो सेम. ही जसं बीपीटी मध्ये यांचा रेशो सेम असतो तसंच थ्री पॅरलल लाईन टू ट्रान्सव्हर्सल मध्ये पण यांचा रेशो सेम असतो. मग थ्री पॅरलल लाईन टू ट्रान्सव्हर्सल चे क्वेश्चन जनरली कशा टाइप मध्ये असतात ट्रपेझियम दिलेला असणार तुम्हाला अशा टाइप मध्ये की ट्रपेझियम दिलेला असणार आणि त्यात एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. आता हे तिन्ही लाईन्स पॅरलल आहेत आपल्याला AP upon PD equals to BQ upon QC की डायरेक्टली यूज करायचे मध्ये साइड्स मिसिंग ते तुम्ही फाइंड करू शकता. आता ह्याच्यात पण ना हे अशा टाइपचे क्वेश्चन आहेत की नुसती अँगल बायसेक्टर आहे की नाही चेक करा किंवा तीन साइड दिले चौथी साइड फाइंड करा नुसते रेशो लिहून तुम्हाला फाइंड करायचे. हा झाला हा वाला झाला हे दोन झाले की ज्यात काही करायचं नाही तुम्हाला नुसता रेशो लिहून फाइंड करायचे. हे आलेच पाहिजे. इझी क्वेश्चन आहे तुम्हाला जास्त डिफिकल्टी पण नाही पडणार. डायरेक्ट रेशो डायरेक्ट थेरम यूज करायचा आहे. इकडे तीन पॅरलल लाईन आहे दिलं पाहिजे प्रश्नार्थ पण आपण बघू शकतो AB पॅरलल टू CD पॅरलल टू F तीन पॅरलल लाईन आहे आपला रेशो सेम येणार डायरेक्ट व्हॅल्यू टाकून आन्सर भेटून जाणार. इकडे प्रश्नार्थ दिलंय सिंपल डायग्राम अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर थर्ड साइडचा रेशो इक्वल टू अदर टू साइडचा रेशो डायरेक्ट अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा आन्सर फाइंड करायचा. की डायरेक्ट व्हॅल्यू वाले क्वेश्चन चुकलेच नाही पाहिजे. 2B मध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ज्यात तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू टाकून आन्सर करायचं बाकी काहीच करायचं नाही. थेरम यूज करायचा व्हॅल्यू टाकून आन्सर करायचं. ही पण एक्सरसाइज व्हेरी व्हेरी इझी आहे. हा एक ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे आणि बाकी सगळे जे 9 मध्ये क्वेश्चन आहेत ना 1 पासून 9 पर्यंत हे सगळे खूप इझी क्वेश्चन आहेत. थोडीशी प्रॅक्टिस केली ना आरामात सॉल्व्ह होऊन जातात. 1 to 9 मध्ये काहीच जास्त डिफिकल्टी नाही. की आता फॉर एक्झाम्पल हा 9 क्वेश्चन झाला याच्यात काय दिलं तरी अँगल बायसेक्टर ऑलरेडी दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये म्हणजे अँगल बायसेक्टर दिलंय तर आपण डायरेक्ट यूज करणार इन ट्रायंगल ABC BD is angle bisector of angle B. थर्ड साइड ही वाली है ना अँगल बायसेक्टर तिथे झाली मग थर्ड साइडला रेशो AD upon BC equals to तुम्हाला AB upon BC अँगल बायसेक्टर थेरम. जो पण थेरम यूज करता त्याचे नाव मेन्शन करायचं और जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आपल्याला x - 2 upon x + 2 equal to x upon x + 5 मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं हे इकडे जाणार हे तिकडे जाणार x - 2 into x + 5 equal to x into x + 2 हे ब्रॅकेट्स ओपन केले हा x दोघांसोबत मल्टिप्लाय होणार आपल्याला x² + 5x हा दोघांसोबत मल्टिप्लाय होणार -2x - 10 equal to x² + 2x दोन्ही साइडचे x² पण कॅन्सल होणार तुम्हाला 5x - 2x येणार 3x - 10 equal to 2x हे 2x इकडे घेऊन जायचं 10 तिकडे घेऊन जायचं तुम्हाला 3x - 2x = 10 x = 10. जास्त काय सॉल्व करायचं नाही आणि हा क्वेश्चन 3 मार्काला आहे. एवढंच करायला 3 मार्काला येतो x ची व्हॅल्यू फाइंड करायला. जे डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचं असेल ते 2 मार्काला येतात. याच्यात तरी तुम्हाला एवढं करायचं आहे ना हे 3 मार्कला कन्सिडर होतात x वगैरे फाइंड करणं. हे जे डायरेक्ट क्वेश्चन आहे 2 मार्क आणि एवढे इझी क्वेश्चन एक्झामला येतात आणि 3B मध्ये तुम्हाला 2च करायचे असतात. असे कोणते इझी क्वेश्चन बिलकुल मिस झालेच नाही पाहिजे. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत या एक्सरसाइज मध्ये. नेक्स्ट मग जो आपला इम्पॉर्टंट पार्ट येतो सिमिलॅरिटी मध्ये तो आहे सिमिलॅरिटी. आतापर्यंत जे आपण केले ते ट्रायंगल्स केले. सिमिलॅरिटी आता चालू आहे. आपल्याकडे टोटल 3 टाइप्स ऑफ सिमिलॅरिटी असतात.
फर्स्ट इज ए SAS आणि SS. नेहमी लक्षात ठेवा की स्टार्टिंगला पण सांगितलेलं 90% क्वेश्चन मध्ये A टेस्ट असतात. खूप रेअरली SAS आणि SSS टेस्ट यूज होतात. मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन मध्ये तुम्हाला A टेस्टच लागणार. आणि A टेस्ट का? कारण अँगल्स इक्वल दाखवणं आपल्याला खूप इझी असतं. आपल्याला माहिती आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स इक्वल असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. ही खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे अँगल्स इक्वल दाखवायला. मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन मध्ये A टेस्टच लागणार. तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण तुम्ही गेलात 2 प्रश्न सोडले तर बाकी सगळे A टेस्टच करायचे. की एक हा सेकंड क्वेश्चन तो SSS टेस्ट होणार आणि एक हा 8 क्वेश्चन तो SS टेस्ट होणार. बाकी सगळे 1 पासून 9 पर्यंत सगळे क्वेश्चन A टेस्ट वरच होणार आहेत तुम्हाला. ही सगळ्या क्वेश्चन मध्ये A टेस्टच लागते. की तुम्हाला हीच टेस्ट मेजरली यूज करायची सिमिलॅरिटी दाखवायला आणि याच्या दोनच गोष्टी यूज करायला लागतात. 2 अँगल इक्वल असले पाहिजे बस. आणि ते पण क्वेश्चन मधून आयडेंटिफाय करणं खूप इझी असतं. मेजरली तुम्हाला काही कॉमन अँगल येणार, वर्टिकली अपोजिट अँगल, अल्टरनेट इंटिरियर अँगल, करस्पॉन्डिंग अँगल यांच्यामध्येच काहीतरी येणार. आणि मग लास्ट आपल्याकडे येतो थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. की जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, जर 2 ट्रायंगल आपल्याकडे सिमिलर असतील तर एरियाचा रेशो इक्वल्स टू साइड्सच्या रेशोचा होल स्क्वेअर. जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर एरियाचा रेशो इक्वल टू साइडच्या रेशोचा होल स्क्वेअर. आता मेन कॉमन मिस्टेक सगळे करतात. इकडे पण एरियाचा रेशो होता फर्स्ट पार्ट मध्ये पण आणि इथे पण एरियाचा रेशो. मग खूप लोक कधी कधी इकडे स्क्वेअर करून टाकतात किंवा इकडे स्क्वेअर करतच नाही. इकडे काय होतं एरियाचा रेशो इक्वल टू हाईटचा रेशो किंवा बेसचा रेशो, इकडे स्क्वेअर नाही ना, कारण इकडे ट्रायंगल सिमिलर नाही, इथे ट्रायंगल सिमिलर आहे. जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतील तेव्हा साइडचा रेशो येतो.